नमस्कार. सो येस, फायनली ज्या दिवसाची आतुरतेने मी वाट बघत होते तो ब्लॉग मी आज करतेय. सो छान बसूया व्यवस्थित आणि मग सांगते. आणि ही बघा हेवी आहे खूप, आणि ही आहे पूर्ण भारतातून आलेली खाऊची बॅग. आज आपण अनबॉक्स करणार आहोत. काय काय आहे ह्याच्यामध्ये ते मी तुम्हाला दाखवणार आहे. मी इकडे तिकडे बघतीये कारण का मी आज न्यू ट्रायपॉडवरती कॅमेरा सेट केलाय. सो समजून घ्या मला. सो ॲडजस्ट करूया. अशी आहे. आणि हे आपलं इंडियन जुगाड, आपली बॅग ओळखता यावी म्हणून. बसणार आहे मी आरामात आणि शूट करणार आहे कारण का भरपूर आहे काय काय छान छान दाखवायला. सो हा व्लॉग मला खूप खूप वर्षांपासून शूट करायचा होता. वर्षांपासून म्हणते ह्याचा अर्थ जेव्हा केव्हा आम्ही अनेकदा इंडियाला गेलो आणि आल्यानंतर असं की नाही नाही रोहित थांब, हे स्नॅक्स अजून उघडू नको, मला शॉपिंगचे व्हिडिओ व्लॉग करायचा आहे. आणि तो शेवटी झालाच नाही. माझे आई बाबा आले तेव्हाही मला करायचा होता, तेव्हाही झाला नाही. सो फायनली आज मी बसले हा व्लॉग करायला. जसे मी तुम्हाला म्हटलं रोहितचे आई बाबा आलेले आहेत आणि मानसी वहिनीने आई बाबांनी खूप खूप काय काय छान छान खाऊ आणलेला आहे, खाऊ पाठवलेला आहे मानसी वहिनीने. सो ऑलरेडी माझं तसं थोडंफार माहिती आहे मला काय आहे, कारण का ऑफकोर्स फोनवरून आणि आमचं बोलणं होत होतं की काय पाहिजे काय नाही. सो आज आपण मस्तपैकी अनबॉक्सिंग करणार आहोत. काय आहे या बॅगेमध्ये. सो ओपन करूया. कधी असं आम्ही इंडियावरून आलो की असं की आज करू उद्या करू आणि तो व्हायचंच नाही व्लॉग. आणि शेवटी तो सगळा स्नॅक फस्त व्हायचा आमचा. टड्या, चला अनबॉक्सिंग करूया. वाव, इतकं सगळं आहे. माय गुडनेस. आय होप माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत आहे कारण का तिथे ड्रायर सुरू होता तो मी बंद केलाय आणि तो बंद झाल्यानंतर सुद्धा एक सर्टन टाइम घेतो कम्प्लिटली बंद व्हायला. सो त्याच्यामुळे मे बी थोडासा तुम्हाला त्याचा आवाज येऊ शकतो. आणि माझ्या मागे जे आहे ते रेडिएटर आहे. सो कुठून सुरुवात करूयात. पहिला प्रोडक्ट, ओके हे दाखवणार आहे मी. पहिला प्रोडक्ट टडा. सो हे मी ह्यातली जी शॉपिंग आहे ती थोडी मी ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे ॲमेझॉनवरून. इथे जी तुम्हाला शॉपिंग दाखवते मी ती मी थोडी ऑर्डर केलेली आहेत गोष्टी इंडियामध्ये. बऱ्याचशा अजून गोष्टी आहेत त्या मी वेदांत आणि अव्यांसाठी ऑर्डर केलेल्या आहेत. त्याचा व्लॉग मी वेगळा करेन. ह्या बॅगेमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या मी थोड्या ऑर्डर केलेल्या आहेत, मानसी वहिनीने पाठवलेल्या आहेत, आईबाबांनी आणलेल्या आहेत. सो अशा सगळ्या मिक्स ह्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवते. सो चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. सो फर्स्ट प्रोडक्ट जो मी दाखवते आहे तो आहे हे आईस पॉप्स. हे देसी गो ह्या ब्रँडनी इंट्रोड्यूस केलेला आहे. ह्याचा रिव्ह्यू व्लॉग मी नक्कीच करेन की कशा आहेत ह्या. आणि ह्याच्यामध्ये एक टँगी इमली, मँगो, वेरी बेरी आणि मसाला कोला असे फ्लेवर्स आहेत. आणि मसाला कोला मला ट्राय करायला आय एम एक्सायटेड फॉर ट्राईंग धिस पर्टिक्युलर फ्लेवर. सो आणि ह्याच्यामध्ये येतात 12 पॉप्स येतात. सो ह्याच्याबद्दल आपण आरामात बोलूयात. सावकाश ह्याचा रिव्ह्यू करणार आहे मी. सो स्टे ट्यून, बघत राहा आपले छान छान व्लॉग्स. सो त्यानंतर आहे हे मानसी वहिनीने पाठवलंय मुलांसाठी, म्हणजे ऑफकोर्स वेदांतच खातोय सध्या. सो हे ज्वारीच्या लाह्यांपासून हे असं बनतं ते आहे, ते पाठवलेलं आहे. हे छान मी ट्राय करणार, ऑफकोर्स ट्राय करेन. आणि जर वाटलं तर छान असं मस्त
तुपामध्ये करी लीव्स घालून असे छान सॉते करून वेदांतला देईन. त्याचबरोबर हे नाचणीचं आहे. यस, नाचणी बॉल्स आहेत. हे सेम तसंच आहे पण नाचणीचं आहे. त्याच्यानंतर हे लहान मुलांना वेदांतला अतिशय आवडतात कुरमुरे, चुरमुरे पण म्हणतात ह्याला, आम्ही कुरमुरे म्हणतो. सो हे ते आहेत. आणि हे सगळं हे आय थिंक हे लोणावळ्याचे आहेत, त्यामुळे मस्त आणि खूप छान असे क्रिस्पी आहेत, छान आहेत. त्यानंतर ही आहे फिंगर भाकरवडी आहे ही. त्यानंतर गोडबोलेचे हे नमक पारे आहे. हा, नमक पारे आहेत, गोडबोलेचे आहेत. आणि हे आहे मल्टी डाएट ग्रेन असा हा चिवडा आहे. वाव, इतकं सारं खाऊ आलं ना. आणि त्याच्यात हा मध्ये मध्ये मी तुम्हाला इकडून तिकडून वेगवेगळ्या गोष्टी पण सांगतेय. आंबे आलेले आहेत आणि तो आंबे वाव, कालच ट्राय केलेला आहे हापूस आंबा, यम्मी, खूपच अमेझिंग आहे. आणि आई बाबा आले तेव्हा मानसी वहिनीने आपली मलाई बर्फी पाठवली होती, ती 2 दिवसात संपलेली आहे. त्याच्यानंतर थालीपीठ नाही, काय होतं, थेपले होते, ते संपवलेत आम्ही. पुरणपोळी होती, ती संपवलेली आहे. तर बरंचसं असं सुरुवात झालेली आहे म्हणा. तसा जे पेरिशेबल होतं, जे पहिले खायचं होतं आम्हाला, ते आम्ही खाऊन घेतलंय, कारण का ते व्लॉगपर्यंत तेवढी मी थांबू नाही शकत. आणि मी इथे हे थोडे असे मसाले आहेत जे मी मागवलेले आहेत. हे पण मसालेच आहेत. त्याच्यानंतर हे थोडे राईस मागवलेत. हा कोलम राईस आहे. हे मी का मागवलेत, कारण का अभियान 6 महिन्याचा झाल्यानंतर त्याला सॉलिड स्टार्ट करायचं आहे. आणि कोलम किंवा आंबे मोहर तांदूळचा खूप चांगला असतो जेव्हा आपण सॉलिड लहान बाळांना सुरुवात करतो, पचायला छान हलका असतो. सो किमटी ज्याला म्हणतो आपण, ते करायचं आहे मला, म्हणून हा मी छान भारतातून तांदूळ मागवलेला आहे. त्याच्यानंतर इथे हे ऑरेंज कॅन्डी आहे. आणि सगळ्यांची आवडती भाकरवडी, यम्मी. आणि हे नवरत्न, हे खास लोणावळ्याचं नवरत्न, जे लोणावळ्याला नेहमी जात असतील त्यांना माहिती असेल. मार्केटमध्ये नवरत्न त्यांचं एक नवरत्न स्टोर आहे, जिकडे 2 त्यांचे असे हे आहेत, बाजूबाजूला दुकानं आहेत. त्याच्यामध्ये एका ठिकाणी पूर्ण सेवरी मिळतं, एका ठिकाणी पूर्ण छान मिठाई मिळते आणि चिक्की मिळते. सो हे मैसूर पाक आहे. त्यानंतर हा ऑल इन वन असा चाट मसाला मी सांगितला होता मानसी वहिनीला, ज्याच्यामध्ये हे पाणीपुरी, त्याच्यानंतर सँडविच साठी, सगळ्यासाठी आपण असा हा वापरू शकतो. सो हा मानसी वहिनीने पाठवलाय. त्याच्यानंतर हा आहे धारवाड पेढा, यम. सगळं असं स्पेशल खाऊ आहे आलेला. ह्याच्यामध्ये आहे हे कोकम सरबत आहे, कोकम सिरप आहे, योजक या ब्रँडचं. हे खूप छान आहे, मी आधी पण ट्राय केलेलं आहे, मस्त आहे. सो हे मानसी वहिनीने पाठवलंय. ह्याच्यामध्ये आहे. आणि हे अजून एक पॉप्स, कुठे ठेवले मी आधी, हा आपला सगळ्यांचा आवडता असा कुरमुऱ्याचा पोह्याचा चिवडा. हे पण तांदूळ आहेत. आणि हे मेथकूट आहे, जे अव्यान आता छान मेथकूट भात त्याला आवडतं कधी कधी खायला. सो हे मस्त असं घरगुती मेथकूट मानसी वहिनीने पाठवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे अनारसे. येस, छान खुसखुशीत असे मस्त फ्रेश अनारसे आहेत, यम. अशा ह्या बॉक्समध्ये आईने आणले, कारण का ऑफकोर्स ते तुटू शकतात.
त्याच्यामुळे छान असं व्यवस्थित आलेले आहेत अनारसे. आणि त्याचबरोबर ती आहे चकली, त्याचबरोबर केळा वेफर्स आणि तिखट शेव असं हे आहे. ह्याच्यातच ठेवणार आहे मी, कारण का ते जर माझ्या हातून पडले तर ते तुटतील म्हणून. त्याच्यानंतर हे आहे वाव, ही आहे गुळपापडी. टू गुड, यम, खूपच भारी आहे. पण लोणावळ्याची नवरत्न मधली आहे. तुम्ही जर लोणावळ्याला गेलात तर मार्केटमध्ये नवरत्न हे त्यांचं स्टोर आहे आणि तिकडे हे खूप अमेझिंग, हे मी आधी पाहिलं नाहीये, हे नवीन आलंय त्यांचं आय गेस प्रोडक्ट. सो खूप छान छान यम्मी प्रोडक्ट्स मिळतात आणि खूप टेस्टी असतात. कुठेही कॉम्प्रोमाइज नसतं टेस्टच्या बाबतीत. आणि सगळेच आयटम त्यांचे आतापर्यंत जेवढे आम्ही ट्राय केलेत खूपच मस्त असतात. सो नक्की जर तुम्ही लोणावळ्याला गेलात तर नवरत्न ह्या स्टोरला नक्की भेट द्या. त्याच्यानंतर आलेली आहे चिक्की. सो ही बेसिकली ना हे पूर्ण ही पिशवी जी आहे, ही बॅग जी आहे ही नवरत्नचीच आहे. सो ही आहे मिक्स ड्रायफ्रूट चिक्की. त्यानंतर ही सॉफ्ट चिक्की आहे. हा, ह्याचे एक एक इंडिव्हिज्युअल पॅकेट्स आहेत. त्याचबरोबर हा मला चिवडा खूप आवडतो, प्लेन चिवडा, कुरमुरे आणि शेव असा असतो फक्त मिक्स, तो पण खूप छान लागतो. त्याच्यानंतर हे फरसाण, आम पापड आणि ही अजून चिक्की आहे. आणि हे गोड शंकरपाळे आहेत. गार्लिक चटणी आहे. किती क्यूट आहे पॅकेजिंग, मस्तच. वाव, संपली, एम्प्टी केलेली आहे मी बॅग. अजून बऱ्याच दुसऱ्या बॅगेत आहेत, त्याचा मी वेगळा व्लॉग करेन. सो वाव, हा शूट करायला व्लॉग मी लिटरली 3 ते 4 दिवस लावलेत आणि एक 10 मिनिटात हा शूट पण झाला. किती मिनिटं झाली? 13 मिनिटं. त्याच्यात एडिट करून अजून बरंच कट करून 10 मिनिटाचाच प्रॉब्ली हा व्हिडिओ बनेल. सो अशा छान छान गोष्टी भारतातून आलेल्या आहेत आणि खूप एक्सायटेड आहे बऱ्याचशा गोष्टी ट्राय करायला. तुमची कोणती आवडती गोष्ट आहे आणि जेव्हा तुम्ही भारतात जाता तेव्हा स्पेसिफिकली अशी आवर्जून आवडीने न विसरता आणलेली तुमची गोष्ट कोणती, जेव्हा तुम्ही भारतातून जेव्हा परत येता तेव्हा. सो ते मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणती अशी गोष्ट आहे की ती तुम्ही कधीच मिस नाही करत आणि आवर्जून ती तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करता इंडियावरून परदेशी तेव्हा तुम्ही तुमच्या नक्की ती बॅगेत कॅरी करता. सो मी पुन्हा असं छान आता रचणार आहे तिथे आणि तुम्हाला एक व्ह्यू देते काय काय आहे. सो असा हा व्लॉग आणि अजून छान छान व्लॉग्स तुमच्याबरोबर येणार आहे. छान ब्रिटिश समर सुरू झालेला आहे UK मध्ये आणि डेली व्लॉगिंग, जसं मी आय थिंक प्रत्येक व्हिडिओत हे मी वाक्य असतंच माझं, डेली व्लॉगिंग काइंड ऑफ असं रोजच्या रोज मला शूट करणं आणि तेवढे पूर्ण रोजच्या रोज व्लॉग टाकणं पॉसिबल नाहीये. पण तेच आता जसं मी असं एक छोटासा व्लॉग बनवतीये तसंच मध्ये मध्ये व्लॉग तुम्हाला येतील. मी रिसेंटली पोस्ट केलेला जो व्लॉग आहे तो मार्च महिन्यांचा आहे. लेट पोस्ट तिथे मी हॅशटॅग केलेला आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा अजून 1-2 आहेत जे लेट पोस्ट वाले व्लॉग्स आहेत ते येतील. आणि त्याच्यानंतर आत्ता जे ही जी सिरीज आहे मे मधली ती करतीये मी. सो आय होप मला वेळेवर पोस्ट करता येतील, हे व्लॉग नाही डिले होणार
आणि येस, आज पण खूप अमेझिंग वेदर आहे. हा संबंध आठवडा खूप छान इथे आहे. खूप असं त्याच्यामुळे प्रसन्न, भरपूर लाईट येतोय, सगळीकडे छान सनी वेदर आहे. कारण का जेव्हा क्लाउडी असतं आणि रेनी असते तेव्हा ऑफकोर्स अंधार वाटतो आणि नाही आपल्याला ते आवडत नाही वेदर. एनिवेज, सो असं. आणि हा जो ट्रायपॉड आहे हा मी फर्स्ट टाइम ट्राय करते. हा सुद्धा भारतातून आलेला आहे. हा बघूया कसा आहे. थोडे दिवस मी ट्राय करेन आणि ह्याचा सुद्धा तुम्हाला रिव्ह्यू देईन मी की हा ट्रायपॉड खूप छान आहे. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याचे पॅकेजिंग वगैरे पण मी ठेवलेलं आहे आणि एक प्रॉपर रिव्ह्यू करेन मी या ट्रायपॉडचा. बघूया, थोडे दिवस वापरेन मी हा ट्रायपॉड आणि त्याच्यानंतर एक छान ह्याचा एक छोटा मिनी व्लॉग का होईना पण नक्की ट्राय करेन करायला, किंवा एका व्लॉगमध्ये तुम्हाला या ट्रायपॉड बद्दल सांगेन. अजून त्याचं एक लाईटचं फंक्शनिंग आहे जे मी अजून यूज नाही केलेलं आहे, कारण का म्हटलं ओके सफिशियंट थोडा लाईट आहे. सो येस, असं छान असं काय 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 गोष्टी आहेत आलेल्या भारतातून आणि मस्त यम्मी. मला हा पेढा ट्राय करायचा आहे. म्हणजे डाएट म्हणते एका ठिकाणी की मला लवकर डाएट सुरू करायचं आहे, बट हे असं छान भारतातून मस्त मस्त गोष्टी आलेल्या आहेत. सो कंट्रोल करणं डिफिकल्ट आहे, बट थोडं थोडं खाऊया, जास्त न खाता. सो त्याने कंट्रोल करूया. सो असा हा पेढा. आणि हा आय थिंक हा ना मैसूर पाक मध्ये सुद्धा 2 व्हरायटी असतात. एक कडक मैसूर पाक असतो आणि एक मऊ असा असतो आणि अजून एक सॉफ्ट मध्ये सुद्धा येतो. 3 टाईपचे असतात. सो हा आय थिंक मधला असा आहे. एक कडक पण मी खाल्लेला आहे आणि हा असा पिठूळ सारखा असतो. आणि ह्याच्याहून जो मी ट्राय केलेला आहे तो हल्दीरामचा आहे, जो की एकदम मऊ असतो. का चितळेचा आहे, कोणता तरी ब्रँडचा आहे, मला आठवत नाही आता. आय थिंक चितळेचा. येस, चितळेचा एक मऊ मैसूर पाक येतो. तो पण अतिशय अमेझिंग लागतो. माझे आई बाबा आले होते तेव्हा त्यांनी तो आणला होता. दादा वहिनीने माझ्या दादा वहिनीने पाठवला होता. तो अतिशय अमेझिंग होता आणि हा पण माझा अतिशय फेवरेट असा आहे. आणि नवरत्नाचे जसं मी म्हटलं सगळे प्रोडक्ट अमेझिंग. मला त्यांचे प्रोडक्ट खरंच खूप आवडतात. आणि त्यांचे स्वीट्स जे असतात ना खूप फ्रेश असतात. तुम्ही जर तिथे गेलात तर तुम्हाला लिटरली त्यांचे सगळे नवीन पदार्थ ते ट्रायलला देतात. ट्राय करून बघायचे मस्तपैकी. त्यानेच अर्ध पोट भरतं, अर्ध काय पूर्णच पोट भरतं, पण खूप अमेझिंग असतात. सो आणि हे अनारसे जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 2 व्हरायटी येतात. एक मऊ अनारसे असतात आणि हे छान असे क्रिस्पी अनारसे असतात. सो हे मस्त क्रिस्पी अनारसे आहेत. सो ते आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीने माझ्या आवडीच्या आहेत. मी आणि ह्या गोडबोले मी आता जेव्हा सप्टेंबरला इंडियात गेले होते तेव्हा गोडबोलेची इतकी शॉपिंग केली होती. गोडबोलेमधून भरपूर शॉपिंग केली होती आणि तेव्हाही मला व्लॉग करायचा होता, पण तोही राहून गेला. पण आय थिंक मी प्रोडक्ट्स नाही दाखवले तुम्हाला, पण मी जी शॉपिंग केली लास्टला त्याचा व्लॉग आहे. त्याच्यामध्ये गोडबोलेचे सगळे प्रोडक्ट्स मी ते स्टोर दाखवलेलं आहे. सो तेही खूप अमेझिंग स्टोर आहे. आणि ते दिवाळीचे हॅम्पर्स सुद्धा कुरिअर करतात. जर तुम्हाला फॉरेनमध्ये तुम्ही बाहेरच्या देशात आहात आणि तुम्हाला जर दिवाळीचा फराळ मागवायचा आहे, सो त्यांना सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. गोडबोले ते सुद्धा फराळ पाठवतात, कुरिअर करतात. आणि येस, आणि चिक्की ऑल टाइम फेवरेट असा सगळा फराळ आलेला आहे. आता हे मी फ्रीज करत ठेवणार आहे आणि बघूया लवकरच. असंच छान वेदर असेल तेव्हा मग एक मी ह्याचा सुद्धा रिव्ह्यू करेन आणि तो तुमच्यासोबत शेअर करेन की हे नक्की कसे आहेत. हे छान मी टेबल वरती इथे रचणार आहे आणि तुम्हाला त्याचा एक परत क्विक असा व्ह्यू देते की काय काय आलेलं आहे भारतातून. अशी मस्त शॉपिंग, भारतातून आलेला खाऊ आपण म्हणूयात. यमी. तुम्हाला यातलं पर्सनली काय आवडलं मला नक्की कमेंट करून सांगा. सो हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतीये. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा आणि खूप हा आपला व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा. अजून छान छान व्लॉग्स येणार आहे. सो स्टे ट्यून. तोपर्यंत बाय.